ठेवलं त्यावेळेला जर तुम्ही बघितलं असाल तर जनता कशी खुश राहिली पाहिजे, जनता आनंदित कशी राहिली पाहिजे, माझ्या महिला भगिनी कशा सुरक्षित राहिला पाहिजे, माझे शेतकरीच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू नाही आला पाहिजे, अशी कठोर प्रयत्न करून हा राज्य चालवण्याचं काम आपल्या महाराजांनी केलं होतं. म्हणूनच का होईना महाराजांना जगाने स्वीकारलं आणि जगाने शिवाजी महाराजांना आपला राजा म्हणून स्वीकारलं. आपण सर्व भाग्यवान आहोत की ज्या राजाचा मंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये झाला आणि त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला. आम्ही तर तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहोत. आम्ही ठाणे जिल्ह्यात जन्म घेतलेला आहे, परंतु ज्या तालुक्यामध्ये जो शिवमंदिर झालेला आहे त्या तालुक्यामध्ये आमचा जन्म झालेला म्हणजे आम्ही खूप भाग्यवान आहोत. मित्रांनो, कधी तुम्हाला वेळ मिळाली तर नक्कीच त्या शिवाजी महाराजांच्या मंदिराला जाऊन भेट द्या. तिथं गेल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराज कसे होते, शिवाजी महाराज कसे घडले आणि शिवाजी महाराजांनी आपला राज्य कसा चालवला तुम्हाला नक्कीच त्या मंदिरात गेल्यानंतर पाहायला मिळेल. आज शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक आपण व्याख्यान ऐकतोय, शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक पोवाडे ऐकतोय, शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक लेख ऐकतोय. परंतु मी तुम्हाला एकच सांगेन की आपल्याला जर आपला स्वाभिमानाने जर जगाचा असेल, आपल्याला जर जीवन सफल करायचं असेल तर एकदा तरी शिवाजी महाराजांचा व्याख्यान मनाने ऐका आणि ते आपल्या अंगामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 100% तुमच्या लक्षात येईल शिवाजी महाराज कसे घडले, शिवाजी महाराज कसे होते. ताईंनी खूप चांगलं व्याख्यान केलं. एक लहानची चिमुडीने जे गाणंही म्हटलं आपण तर गाण्याचं एक एक वाक्य तरी ऐकलं ना तरी शिवाजी महाराज आपल्याला प्रत्यक्षात समजू शकतो आपण. मित्रांनो, मी एकच विनंती करेन की शिवजयंत्या अनेक आपण साजरा करतोय. शिवजयंतीच्या माध्यमातून काही युवा पिढी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम ठेवतोय. परंतु आज वाडा तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने जो आजचा जो कार्यक्रम आहे, अनेक विविध सामाजिक संस्थेमध्ये काम करणे असतील आणि अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व असतील, त्यांचा तुम्ही जो सन्मान केलेला आहे खरी शिवजयंतीची आज खरी गरज आहे. मित्रांनो, चांगला काम करत असेल त्यांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आणि चांगला काम करत असताना त्यांना पाठबळ दिली पाहिजे. म्हणून आज मी सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतोय. आम्हाला इथं बोलावलं, खरं तर खूप आनंद वाटला. या शिवजयंतीला मी इथं उपस्थित दिले आणि मला इथं महाराजांचं दर्शनही मिळाला, आमचा मान सन्मानही मिळाला, 2 शब्द बोलण्याची संधीही मिळाली. त्याबद्दल सर्व निलेश भाऊ तुमच्या सर्व टीमचे मी मनापासून अभिनंदन करतोय, आभार मानतोय. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतोय. येथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.